नमस्कार मंडळी. स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. तर मंडळी, आपण आजच्या व्हिडिओत यंदाची मकर संक्रांत म्हणजे 2026 मधील मकर संक्रांत ही आपणास दुपारी 3 वाजताच का साजरी करायची आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. तर मंडळी, हिंदू धर्मात मकर संक्रांतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जेव्हा सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा या सणाला आपण मकर संक्रांत म्हणून साजरी करतो. यावर्षी म्हणजेच 2026 मध्ये मकर संक्रांतीच्या तारखेबद्दल लोकांमध्ये काहीसा गोंधळ तयार झालेला आहे. पंचांगानुसार सूर्य 14 जानेवारी 2026 वार बुधवार दुपारी 3:13 मकर राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे बुधवारीच मकर संक्रांत आपण शास्त्रोक्त पद्धतीने साजरी करणार आहोत. संक्रांतीपासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते, ज्याला देवाचा दिवस मानला जातो. पुण्यकाळ आणि महापुण्यकाळाची वेळ आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूच्या घंटेला ऑल करा, त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. तर मंडळी, मकर संक्रांतीला स्नान आणि दान करण्यासाठी पुण्यकाळ हा सर्वात शुभ मुहूर्त मानला जातो. यावर्षी पुण्यकाळ आणि महापुण्यकाळ आपण जाणून घेऊया. पुण्यकाळ मुहूर्त दुपारी 3:13 ते संध्याकाळी 5:45 अत्यंत शुभ काळ असणार आहे. या काळात आपणास वाण देणे, स्त्रियांना बोलवून हळदी कुंकू करणे किंवा वंसा करणे हे कार्य आपण करू शकता. जर 5:45 आपणास हळदी कुंकू वाण देणे शक्य नसेल तर आपण 7:30 हळदी कुंकू देऊ शकता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे किंक्रांती दिवशी सुद्धा आपण हळदी कुंकू करू शकता, वाण देऊ शकता. त्याचबरोबर यावर्षी रथसप्तमी 25 जानेवारीला असणार आहे. 12 दिवसाचाच काळ आपल्याकडे असल्यामुळे आपणास हळदी कुंकू या 12 दिवसाच्या आतच करायचं आहे. या काळात आपण हळदी कुंकू वाण देऊ शकता. हळदी कुंकूसाठी आपणास कोणते वाण निवडायचे आहे याविषयीची माहिती पाहूया. तर मंडळी, सुवासिनींसाठी हा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. त्याचबरोबर अखंड सौभाग्य अबाधित राहावे म्हणून आपण वाणाच्या सौभाग्य अलंकार वस्तू दान कराव्यात. त्यामध्ये आपण शृंगाराच्या वस्तू दान करू शकता. त्याचबरोबर देवपूजेच्या रिलेटेड आपण वस्तू दान करू शकता. फक्त आपणास प्लॅस्टिकच्या वस्तू दान करायच्या नाहीत, कारण प्लॅस्टिकमध्ये नकारात्मक ऊर्जा असते. म्हणून प्लॅस्टिक चुकूनही सौभाग्यवती स्त्रियांनी वाण म्हणून निवडू नका. मकर संक्रांतीचा महापुण्यकाळ जाणून घेऊया. दुपारी 3:13 ते संध्याकाळी 4:28 या कालावधीत केलेले दान आणि जप अत्यंत फलदायी मानले जाते. सूर्याचे संक्रमण दुपारी होत असल्यामुळे 14 जानेवारीलाच सर्व धार्मिक विधी करणे लाभदायक ठरणार आहे. 3:13 नंतर केलेले दानपुण्य आपणास शुभ असे फळ देऊन जाते. लोकांच्या मनामध्ये बरेच गोंधळ यावर्षी निर्माण झालेले आहेत की आपण सकाळीच सुगड पूजा करावी किंवा सकाळीच वाण द्यावे. पण हे शास्त्रानुसार अशुभ ठरणार आहे, कारण सूर्य मकर राशीत प्रवेश केला तरच मकर संक्रांत हा योग तयार होतो. आणि आपण जर सकाळीच वाण देत असाल, सुगड पूजा करत असाल किंवा वंसा करत असाल तर मकर संक्रांतीचा हा योग आपणास शुभ फळ देऊन जाणार नाही. तर मकर संक्रांतीचा हा योग बनणार नाही आणि आपण केलेलं दान किंवा हळदी कुंकू वाणाच्या वस्तू दान करणं अशुभ ठरणार आहे. म्हणून सुवासिन स्त्रियांनी हळदी कुंकू म्हणजे वाण, वंसा व सुगड पूजा जर करायची असेल तर 3:13 नंतरच आपणास करायचं आहे, कारण याच वेळी सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे. यंदाच्या मकर संक्रांतीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याच दिवशी षटतिला एकादशी देखील आलेली आहे. असा दुर्मिळ योगायोग बऱ्याच वर्षानंतर जुळून आलेला आहे. यापूर्वी 2003 मध्ये असा योगायोग आलेला होता. षटतिला एकादशीला तिळाचे 6 प्रकारे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. ते कोणते आहेत बघा. पहिलं आहे स्नान करणे, दुसरं उठणं, तिसरं तर्पण, चौथं दान आणि 5वं भक्षण करणे आणि 6वं म्हणजे हवन करणे. या 6 प्रकारे या दिवशी तिळाचा उपयोग केला तर आपल्या आयुष्यातील बऱ्याच अडचणी दूर होतात आणि आपलं येणारं वर्ष शुभ असं आपणास जाणार आहे. संक्रांती आणि एकादशी एकाच दिवशी आल्याने या दिवसाचे आध्यात्मिक महत्त्व सुद्धा खूप पटीने वाढलेलं आहे.
मात्र एकादशी असल्यामुळे याच दिवशी खिचडीचे सेवन न करता केवळ दान करणेच योग्य ठरणार आहे. संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून तीळ मिश्रित पाण्याने स्नान करावे आणि सूर्यदेवाला जल अर्पण करावे. या दिवशी गरीब आणि गरजू लोकांना तीळ, गूळ, नवीन कपडे, धान्य, ब्लँकेट इत्यादी वस्त्र आपण दान करू शकता. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असे म्हणत एकमेकाशी असलेले स्नेहसंबंध दृढ करण्यासाठी ही वेळ उत्तम असते. तसेच या दिवशी श्रीमद भगवद्गीतेचे वाचन करणे आणि सूर्याच्या मंत्राचा जप करणे हे मानसिक शांतीसाठी उत्तम ठरणार आहे. जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बाजूच्या घंटीला ऑल करा. त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद. हर हर महादेव. तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.